क्या कोई बेटी पिता के बगैर है? क्या कोई बहन भाई के बगैर है? क्या कोई पत्नी पति के बगैर अपने अस्तित्व को मानती है? क्या कोई माँ बेटे के बगैर अपने अस्तित्व को पूर्ण मानती है? फक्त राहुल गांधीचा विरोध करायचा म्हणून आता हे लोक मनुस्मृतीला आणि पेट्रियार्कीला जस्टिफाय करतायत. हो, मनुस्मृती आणि पेट्रियार्कीला जस्टिफाय करतात. तुम्ही बघा भाजपाच्या नेत्यांची हिपोक्रेसी किती आहे. जेव्हा मुस्लिम महिलांचा विषय येतो, ट्रिपल तलाकचा, हलालाचा, त्यावेळेस यांना महिलांचं पुळका येतो. त्यांना म्हणायचं असतं की पेट्रियार्कीला स्मॅश करा. कुठं? मुस्लिमांच्या. पण जेव्हा राहुल गांधी मनुस्मृतीबद्दल बोलतात त्यावेळेस त्यांना राग येतो. असं कसं बोलू शकतात मनुस्मृतीबद्दल? असं बोलतात भाजपाचे नेते. अहो मला सांगा, तुम्ही बाबासाहेबांनी मनुस्मृती वाचली, त्यामुळेच त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीला जाळलं. कारण मनुस्मृती ही महिला विरोधी आहे, दलित विरोधी आहे, आदिवासी विरोधी आहे, शूद्र विरोधी आहे. आज हे भाजपाचे लोक त्याच मनुस्मृतीला जस्टिफाय करतात का? फक्त राहुल गांधीचा विरोध करण्यासाठी. माझं असं इंडिव्हिज्युअली म्हणणं आहे, ती प्रत्येक धार्मिक प्रथा, ती प्रत्येक सोशल प्रथा, त्याचा विरोध व्हायलाच पाहिजे जी महिलांच्या विरोधात आहे. बी इट ट्रिपल तलाक, बी इट हलाला, बी इट मनुस्मृती, ती काही का असेना. कारण महिलांचा सन्मान हाच आपला उद्देश असायला पाहिजे आणि संविधान सुद्धा हेच शिकवतं. मित्रांनो, भाजपाच्या या हिपोक्रेसीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.